ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख नद्या कोरड्या पडल्या। परिणामी नद्या कोरड्या पडल्याने विहीर व बोरवेलची पाणी पातळी खालावली। विहीर व बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे आणि त्याच विहिरीच्या पाण्याच्या भरोशावरती शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकासह भाजीपाल्याची लागवड केली होती। मात्र विहिरीचं पाणी जे आहे ते आता गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिके जे आहेत ते पाण्याअभावी वाळून जात आहेत। मी अशाच एका आता टमाट्याच्या फळामध्ये आहे। आपण जर बघत असाल तर या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की हे भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या शेतकऱ्यांनी जे आहेत ते या टमाट्याच्या प्लॉट वरती हजारो रुपयाचा खर्च केला होता। मात्र या प्लॉटला आता पाणी कमी पडत असल्याने हा प्लॉट जो आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे, पूर्णतः वाळून जात आहेत। या ठिकाणी बघू शकतो की हे टमाटे लाल लागलेले आहेत, मात्र हे टमाटे आता कुठेतरी खाली गळून पडतात, पूर्णतः याचा पाचोळा झालेला आहे। एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती अशीच आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास अनेक हेक्टरवरती शेतकऱ्यांनी भाजीपाला लावलेला आहे, मात्र उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पाणी कमी पडत असल्याने पाण्याची भीषण टंचाई जे असल्याने शेतकऱ्यावरती जे आहे ते हे संकट निभावलेलं आहे। शेतकरी ह्यांना ज्या कारणाने अनेक वेळा अडचणीत असतो, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी नैसर्गिक आपत्ती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।